हेवी ट्रॅक्टरवाल्यांनी मस्त गाणं लावलंय कि मेरी जान चली जाए, कि मेरी जान चली जाए, नहीं ये हो नहीं सकता कि तेरी याद ना आए, बिना तेरे कहीं भी दिल मेरा अब चैन ना पाए, तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए. तालिया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा दादबाद ब्लॉगर या चॅनलमध्ये. आजची राईड आहे बारामती टू निमगाव. आजच्या राईडमध्ये आपण बघणार आहे की निमगाव बारामती हे अंतर किती आहे, हा प्रवास कसा होतोय, रस्ता कसे असतील, आपल्याला जाताना कुठले प्रेक्षणीय स्थळं बघायला भेटतील का, हे सर्व आपण पाहत आपण बारामती टू निमगाव हा प्रवास करणार आहे. चला तर मित्रांनो, करूया ह्या प्रवासाला सुरुवात. बारामतीचा हा भाग एकदम कार बाजारनी भरलेला आहे. जुन्या गाड्यांचा बाजार या रोडला आहे. हा रोड आहे इंदापूर रोड. मित्रांनो, इंदापूर रोडने चाललोय आपण भावांनो. या रोडला एवढे कार बाजार आहेत की काय बोलायचं काम नाही. नाही म्हटलं तरी एक 25 ते 30 कार बाजार असतील. 25 ते 30 कार बाजार आहे बघा. या साईडला अजून पाठीमागं तर गेलीच, आता या साईडला अजून 2-3 आहेत बघा. हे बघा, Sin parar, shake your body, shine like star. Baila, en el mar, keep it going, no queda igual. नजारा बघा किती भारी आहे. नजारा एकदम क्लास आहे, वनटास आहे एकदम. नारळाचं झाडं वगैरे, असं वाटतंय की आपण गोव्यामध्ये आलोय. गोव्यामध्ये हा सगळा शूट चालू आहे. सरांना काहीतरी मदत पाहिजे होती, पण मदत करू शकलो नाही, कारण माझा मित्र माझ्या बरोबर आहे. त्याला घेऊन पुढे जायचंय. हा आपल्या राईट साईडला आहे तो मिरवली चहा. मिरवली चहा हा पूर्ण बारामती तालुक्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, आता आपण आलोय भवानीनगर मध्ये. भवानीनगर हा साखर कारखाना अतिशय फेमस आहे. या भवानीनगर साखर कारखान्याजवळ आपण आलोय. भवानीनगर साखर कारखाना आणि आलेला हायवे, इथून एवढंच काम राहिलं मित्रांनो. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा पूर्ण पालखी महामार्ग एकदम झकास होईल. झकास कार्यक्रम आहे, झकास. आता हे भवानीनगरचं थोडंसं बाहेरचं टोक आहे. इकडचं मित्रांनो एक हॉटेल आहे. हॉटेलचं नाव लगेच नाही सांगता येणार, कारण भरपूर दिवसापूर्वी येऊन गेलो होतो. संस्कार हे समोर दिसतंय बघा. संस्कार एवढं भारी हॉटेल आहे, चव एकदम बेस्ट. संस्कारवाल्यांचं इकडं नाश्त्याचं झाले आणि इकडं त्यांचं मेन हॉटेल आहे व्हेज नॉन व्हेज हॉटेल. संस्कार व्हेज नॉन व्हेज एकदम भारी. चव वगैरे एकदम क्लास, टॉप हे स्पेशल आर्या दम बिर्याणी, हे पण हॉटेल एकदम बेस्ट आहे. मित्रांनो, हा आहे आपला लासूरण्याचा टोल नाका ओलांडला की लासूरना हात चालू होते. अजून टोल नाक्याचं काम चालू आहे तसं बघितलं तर. बऱ्यापैकी अजून काम पेंडिंग आहे. लोकांनी इथल्या थोडंसं आडवं लावलंय, त्याच्यामुळे काम थोडं पेंडिंग राहिले. लवकरच त्याचं पण काम पूर्ण होईल. पूर्ण काम झाल्यानंतर टोल प्लाझा चालू आहे. वालचंदनगरवरून भवानीनगर दिशेकडे हा वालचंदनगरचा कारखाना आहे मित्रा. इथूनच वालचंदनगर स्टार्ट झालं आणि तेच वालचंदनगर विकास पण झाला वालचंदनगरचा. भरपूर काय गोष्टी आहेत वालचंदनगर बाबत, तिथे मला पण माहीत नाहीत. पण मी एक 1-1.5 वर्ष झालं वालचंदनगरला सारखा येतो, दर आठवड्याला, 15 दिवसाला. वालचंदनगरचा अजून
वातावरण काय बदललेलं नाही. पहिलं जसं वातावरण होतं ॲज इट इज तसं वातावरण आहे. परंतु आता कंपनीत जास्त कामगार नसतील किंवा काय ते त्यांचे इश्यू असतील, त्याच्यामुळे थोडासा रश कमी आहे. नाहीतर वालचंदनगरचं मार्केट भाव एवढं जोरात होतं. जेमिनीसाठी ज्यावेळेस आम्ही यायचो त्यावेळेसचं मार्केट आणि आताचं मार्केट फार बदल आहे. रोड वगैरे भरपूर खराब झाले तिकडचे. मोठी वाहतूक सारखी राहते, त्याच्यामुळे जरा रोड झालेत खराब. लोकवस्ती पण आहे, परंतु गाडी वगैरे चांगली आहे. हिरवळी आहे. ते वालचंदनगरचं स्टँड आहे. एवढं मोठं गाव होतं, पण आता काय गावाचा विकासच नाही झाला. गाव आहे इथंच राहिलं. सगळ्यात पहिली एमआयडीसी भाग हा वालचंदनगरमध्ये होता. रोड लईच खराब आहे. त्यात हेल्मेटचे डॉगेश भाई किधर जा रहा डॉगेश भाई. आता आपण या गाडीला ओव्हरटेक करू असं वाटतंय. नको, वळण आहे. चला, पुढे रस्ता मोकळाच आहे. स्पीड ब्रेकर उडवली गाडी. आय लव्ह संविधान. हेवी ट्रॅक्टरवाल्यांनी मस्त गाणं लावले कि मेरी जान चली जाए, कि मेरी जान चली जाए, नहीं ये हो नहीं सकता कि तेरी याद ना आए, बिना तेरे कहीं भी दिल मेरा अब चैन ना पाए, तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए. तालियां.